नमस्कार मित्रांनो, 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांकरता अत्यंत आनंदाची बातमी इथे आलेली आहे। 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट वाटप करण्यात येणार आहे। सोबतच मित्रांनो, या विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट, मोफत टॅब, कोचिंग क्लासेस ज्यामध्ये JEE, नीट आणि सोबतच MSCET असे कोचिंग क्लासेस सुद्धा फ्रीमध्ये पुरवण्यात येणार आहे। आणि सोबतच या अभ्यासाकरता लागणारी जी पुस्तके आहे ते सुद्धा या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये देण्यात येणार आहे। या योजनेकरता फॉर्म कसा भरायचा, कुठले विद्यार्थी पात्र आहात, सोबतच काय काय कागदपत्रे या योजनेकरता तुम्हाला लागणार आहे आणि तुम्ही हा फॉर्म कधीपर्यंत भरू शकता, या योजनेबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर पोहोचवत राहील। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, इथे मी तुमच्या समोर जी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे महाज्योतीमार्फत ते इथे ओपन केलेली आहे। तुम्ही इथे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहू शकता, महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर। सोबतच मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये काय काय सांगितलेले आहे आणि काय काय निकष तुम्हाला इथे लागणार आहे सर्व काही आता पाहणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET बॅच 2026 करिता परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे। त्याकरता जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट देखील यामध्ये पुरवण्यात येईल। नंतर मित्रांनो, या योजनेकरता काय काय पात्रता लागणार आहे ते सुद्धा आपण येथे पाहणार आहोत। या योजनेकरता काय काय पात्रता लागणार आहे, तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। सन 2024 मध्ये विद्यार्थ्याने 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, तोच विद्यार्थी या लाभाकरिता पात्र राहील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, याबाबतची कागदपत्रे स्पष्ट पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की विद्यार्थी हा सायन्स विज्ञान शाखेत जर त्याने 11वी मध्ये प्रवेश घेतलेला असेल तोच विद्यार्थी इथे या योजनेकरता पात्र आहात। त्याकरताचा तुम्हाला ज्याला आपण बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन कार्ड असे म्हणतो ते इथे तुम्ही डॉक्युमेंट म्हणून देऊ शकता। विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त झालेल्या टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, इयत्ता 10वी मध्ये शहरी विभागातील विद्यार्थ्यांकरता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। विद्यार्थी हा शहरी भागातील किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवण्यात जाईल। त्यानंतर मित्रांनो, या योजनेकरता काय काय कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहेत, तर या योजनेकरता आधार कार्ड, विद्यार्थ्याचा आधार कार्ड लागणार आहे जे की दोन्ही बाजूसहित असायला पाहिजे। त्यानंतर विद्यार्थ्याचा रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, त्यानंतर 10वीची मार्कशीट, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, विद्यार्थी दिव्यांग असेल तसा दाखला किंवा विद्यार्थी अनाथ असेल तर तसा दाखला त्या विद्यार्थ्याला इथे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, अर्ज कसा करायचा हे आता आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या योजनेकरता काय काय अटी व शर्ती आहेत ते सुद्धा इथं पाहणार आहोत। तर अर्ज सादर करण्याची जे तारीख आहे ती आहे 10/7/2024 10/7/2024 पर्यंत हा अर्ज तुम्ही सादर करू शकता। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही। सोबतच मित्रांनो, तुमच्या अर्जामध्ये जर काही चुकी आढळली तर कोणत्याही अंतिम निवडेवेळी तुमचा जो अर्ज आहे तो रद्द करण्यात येईल असे देखील इथे म्हटलेलं आहे। सोबतच अर्ज भरताना किंवा इतर काही जर तुम्हाला अडचणी असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेले आहेत ज्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। नंबर दिलेला आहे, सोबतच ईमेल ID सुद्धा दिलेला आहे। नंतर मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की अर्ज कसा करायचा।
अर्ज करण्याकरता या PDF मध्ये देखील तुम्ही पाहू शकता इथे वेबसाईट लिहिली आहे किंवा तुम्ही डायरेक्टली देखील या वेबसाईटवर जाऊ शकता www.mahajyoti.org.in. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता mahajyoti.org.in ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे नोटीस बोर्ड नावाचं ऑप्शन दिसणार आहे. या नोटीस बोर्ड नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे ॲप्लिकेशन फॉर. इथे तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल ज्यामध्ये बॅच 2026 ट्रेनिंग ऑप्शन पाहायला मिळेल आणि इथे लिंक मिळणार आहे हिअर. तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला फॉर्म ओपन होईल आणि तुमची जे बेसिक माहिती आहे आणि सोबतच मित्रांनो तुमचे जे डॉक्युमेंट यामध्ये सांगितलेले होते सर्व डॉक्युमेंट नीट अँड क्लिअर इथे अपलोड करायचे आहे आणि त्याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला हा अर्ज स्वतः ऑनलाईन पद्धतीने भरता येत नसेल तर जवळच्या नेट कॅफे, सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा काही ना काही फायदा होईल. चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.